जेव्हा कधी शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा निष्ठावंतांच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षराने जर कोणाचं नाव कोरलं जाईल तर ते आपल्या राजन विचारे साहेबांचं कोरलं जाईल. आणि मी आज इकडे शिवसेनेचा सचिव म्हणून नाही, युवा सेनेचा सचिव म्हणून नाही, तर एक सामान्य युवक जो एका वाघाच्या मागे उभा आहे हे दाखवण्याकरता इकडे आलेलो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे मी आता युवा सेनेच्या स्थापनेपासून युवा सेनेचं काम करतोय, पण त्याच्याही अलीपासून म्हणजे जेव्हापासून शिवसेना काय ते कळायला लागले तेव्हापासून मी विचारे साहेबांचं काम पाहतोय. आणि त्यांच्या संपूर्ण कामाचा धडाका पाहता मला एवढंच सांगायचं आहे, भीड़ में जो कुत्ते आते शेर अकेला आता है. आणि त्यामुळे एवढा जबरदस्त माहोल पाहताना फार काही मोठं भाषण मी करणार नाही. मला पूर्ण कल्पना आहे, वेळेची देखील मर्यादा आहे. यानंतर आपल्याला सगळ्यांना विचारे साहेबांचं देखील मार्गदर्शन ऐकायचं आहे. आणि या ठाणे लोकसभेचा प्रत्येक राजकीय कार्यकर्ता म्हणजे इंडिया आघाडीचे सगळे राजकीय कार्यकर्ते मी तुम्हाला अतिशय नशीबवान समजतो. कारण 20 मे रोजी जेव्हा निवडणूक होईल आणि 4 जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा महाराष्ट्रभरातनं अतिशय उत्तम निकाल तो येणार आहे. महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त जागा निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेख आहे. पण सगळ्यात अभिमानाने सगळ्यात जास्त छाती कोणाची फुललेली असेल तर या ठाणे लोकसभेतल्या कार्यकर्त्यांची फुललेली असेल. कारण ते सांगतील की आम्ही विचारे साहेबांची हॅट्रिक तर करून दाखवलीच, पण ज्या शहरातून महाराष्ट्राच्या या राजकारणामधल्या गद्दारीला सुरुवात झाली ती गद्दारी सुद्धा आम्ही काढून दाखवली. हा मान आम्हाला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या सगळ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि सगळ्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळणार. आणि म्हणून गेले 1.5-2 वर्ष या संपूर्ण गद्दारीचा इतिहास आणि त्याचा संपूर्ण पाढा हा आपण वाचतच आहोत. त्यावर काही मी जास्त बोलणार नाही, कारण सगळ्यांना आता कळून चुकलेले. आज इकडे सगळे निष्ठावंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सगळे पदाधिकारी वाघ हे उपस्थित आहेतच. पण असे सुद्धा अनेक आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये पट्टे विरोधकांचे आहेत, पण इकडे येण्याच्या आधी आणि इकडनं घरी गेल्यानंतर भाषण पाहून हळूच म्हणतील आम्ही फक्त नावापुरते तिकडे होत, मनाने आम्ही विचारे साहेबांसोबतच आहोत. आणि म्हणून विजय आपला पक्का आहे. गद्दारांनी वरच्यावर किती दाखवलं, किती त्यांनी सोबत पोलीस फिरवून दाखवले, गर्दी यांची जमत नाही म्हणून यांना पोलिसांचा गराडा लागतो, आणि किती या लोकांनी नाटकं करून दाखवली, तरी ठाणे लोकसभेची वस्तुस्थिती ही आहे की ज्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री राहतात त्या लोकसभा क्षेत्रामध्ये अजूनही शिवसेनेचे निष्ठावंत वाघ राजन विचारे यांच्या समोर साधा उमेदवार यांना सापडत नाही. साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही टीव्हीवर पाहतोय रोज नवीन नाव, रोज एक नवीन नाव येतं. रोज नवीन नाव फक्त येत नाही तर रोज नवीन चिन्ह देखील येतं. या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, त्या पक्षाचा उमेदवार या पक्षाच्या चिन्हावर लढणार. आणि तो उमेदवाराचं नाव पुढे आल्यानंतर हळूच तो उमेदवार सांगतो नको बाबा कुठे मला खाईत घालतात, विचारे साहेबांसमोर लढलो अख्खं डिपॉझिट जप्त होईल, करिअर संपून जाईल. आणि म्हणून एकाही उमेदवाराची हिंमत नाही, एकाही उमेदवाराची हिंमत नाही. या अशा सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये गद्दारी गाडायची हे केवळ आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं नाहीये, तर सामान्य जनतेने ठरवलेलं आहे. आज आपला जसा हा महाराष्ट्र स्वाभिमान मेळावा हा ठाणे लोकसभेमध्ये होतोय, यापूर्वी ज्या जागा शिवसेना लढणार आहे त्या जवळपास 12 लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब आमचे दौरे सुरू आहेत. अगदी कालच मी यवतमाळ, वाशिमला देखील होतो. जिथे जिथे जातोय प्रत्येक ठिकाणची राजकीय गणितं वेगळी आहेत. कुठे राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडलं असेल, कुठे आपल्या पक्षाला पडलंय, कुठे काँग्रेसचे लोक सोडून गेलेले आहेत आणि वरचे नेते गेले, हे सगळं बातम्यांमध्ये येत असतं. पण ज्यावेळी आपण तिकडे जाऊन
प्रचार करतो, सामान्य जनतेशी बोलतो, तेव्हा जनता आपल्याला ठामपणे सांगते की या राजकारणी लोकांचं जे फुटून गेलेले आहेत त्यांचं आम्हाला काही माहिती नाही. आम्ही आता केवळ वाट पाहतोय, ती मतदानाची वाट पाहतोय. ज्या दिवशी आम्हाला मतदानाची संधी मिळेल या गद्दारांना आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गद्दारांबद्दल फार जास्त बोलण्याच्या ऐवजी माझी उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या युवक मित्रांना विनंती आहे की आपण केलेलं काम हे सुद्धा आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. ही चित्रफीत जशी दाखवली त्याच सोबत मला पूर्ण खात्री आहे की विचारे साहेबांचा गेल्या 10 वर्षामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या कामाचं जे काही पॅम्पलेट आहे ते देखील आपण घरोघरी पोहोचवलं पाहिजे. कारण अनेक वेळेला होतं असं की मेहनत करणारे राहतात बाजूला आणि पोस्टर लावणारे असतात भलतेच. तुमच्या ठाणे शहरात तर हे जरा जास्तच आहे. आता खरं म्हणजे आज आल्यावर एवढा आनंद झाला की एकदाची ती आचारसंहिता लागली, नाहीतर टोल नाका क्रॉस केला आणि डोळे कुठेही फिरवले की यांचेच ते पोस्टर. आज जरा बरं वाटलं की सगळ्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे लावून टाकलेले आहेत. निकाल लागल्यावर कायमचेच यांचे आपल्याला पोस्टर गायब करायचे. त्यामुळे गद्दारीचा आपला जो काही विषय आहे तो घरोघरी पोहोचवण्यासोबतच आपण केलेली कामं ही देखील आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण आपण सारे राजकारणामध्ये आहोत, आपल्याला या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे. जुनं रेल्वे स्थानकाचं रेनोव्हेशन असेल, त्याला नवीन सुविधा असतील, नवीन रेल्वे स्थानक असेल, सॅटिस ब्रिज असेल, नवी मुंबईचं दिघा स्थानक असेल, असे अनेक मोठे मोठे विषय हे 10 वर्षामध्ये केंद्र सरकारला पाठपुरावा करून आपल्या खासदारांनी ते करून घेतलेत. त्याचं श्रेय हे विरोधक 100% ढापण्याचं लाटण्याचा प्रयत्न करणार तो नॅरेटिव्ह देखील आपल्याला हाणून पाडणं हे गरजेचं आहे. आणि ते करण्याकरता आपल्याला आता 2 महिन्याहून कमी अवधी आपल्याकडे शिल्लक आहे. आज 21 तारीख आलेली आहे, 20 मे रोजी निवडणूक होणार आहे आणि आपला हा मतदारसंघ हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे. मला एक्झॅक्ट लोकसंख्या माहिती नाही साहेब, किती 18 लाख 24 लाख मतदार म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठ्यांपैकी एक मतदारसंघ हा असेल. आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये 24 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचं चॅलेंज हे आपल्या सगळ्यांमध्ये. आणि हे चॅलेंज जर कोणी उचललं पाहिजे तर मला वाटतं आपले जे युवा सेना असेल, युवक काँग्रेस असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, आपल्या सगळ्या यंग ब्रिगेडनी 24 लाख मतदारांच्या घरोघरीपर्यंत पोहोचण्याचं हे चॅलेंज उचलण्याची गरज आहे. कारण वरिष्ठ आहेतच, पण आज आपला संपूर्ण मतदारसंघ पाहिला तर जशा जुन्या चाळी आहेत, झोपडपट्टी वस्ती आहे, त्याचप्रमाणे हाय राईज बिल्डिंग देखील इकडे आलेल्या आहेत. या हाय राईज बिल्डिंग मध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेली देखील वस्ती आहे. त्यांच्यामध्ये कोणाकडे जाऊन आपल्याला हिंदीमध्ये सांगावं लागेल, इंग्लिशमध्ये सांगावं लागेल, आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. कोण 20व्या माळ्यावर 22व्या माळ्यापर्यंत आपल्याला जाऊन प्रचार करावा लागेल. आणि सगळी धुरा ही माझी तरी विनंती आहे की व्यासपीठावर उपस्थित असलेले जेवढे आपले नेतेगण आहेत या सगळ्या नेतेगणांनी घेऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या फौजेमार्फत हे केलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की आपला देश हा संपूर्ण जगातला सगळ्यात युवक देश म्हणून ओळखला जातो. 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा वाचत होतो यावेळी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फर्स्ट टाइम मतदान करणारे 1,80,00,000 मतदार आहेत. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा जे हक्क बजावतील असे 1,80,00,000 हे युवक आहेत. या युवकांना आपल्या बाजूनी खेचण्याची जबाबदारी कोणाची असली पाहिजे? मला वाटतं आपलीच असली पाहिजे. युवकच युवकांची भाषा बोलू शकतात. वरिष्ठांनी कितीही जरी सांगितलं तरी ज्या पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत कनेक्ट करू शकतो तसे वरिष्ठ करू शकत नाही. त्यामुळे सगळ्या या फर्स्ट टाइम वोटरची जबाबदारी ही तुम्ही आणि मी म्हणजे आपल्या सगळ्या युवकांनी घेण्याची गरज आहे. त्याचसोबत 2014 साली माझ्यासहित एक खूप मोठा वर्ग होता संपूर्ण देशामध्ये ज्यांना वाटलं होतं की जर आपण आता यावेळी मोदी साहेबांना मत दिलं तर देशाचं सगळं भवितव्यच बदलून जाईल. होतं की नाही? आपण तर त्यांच्यासोबत युतीमध्येच होतो. 2014 साली जेव्हा मोदी साहेब पंतप्रधानपदी त्यांची ती निवडणूक लढत होते त्यावेळी माझ्यासहित मी म्हणतो तसं देशभरात एक संपूर्ण लाट पसरली होती. युवकांना वाटत होतं की आपलं पहिलं मतदान हे देशाकरता असेल, भाजपकरता असेल, मोदी साहेबांकरता असेल. आणि म्हणून एका मोठ्या आशेने अपेक्षेने 10 वर्षापूर्वी युवकांनी या देशामध्ये क्रांती घडवली आणि काँग्रेसचं जवळपास 70 वर्षांचं राज्य उलटवून हे भाजपला निवडून आणलं. पण आज 10 वर्षानंतर काय घडलंय? माझ्या सहित तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारा की ज्यांनी आपल्या आयुष्याचं लोकसभेतलं पहिलं मत हे एनडीए सरकारला दिलं, मोदी साहेबांना दिलं, ते सगळे तुम्हाला सांगतील की आमच्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झालेला आहे.
म्हणजे फर्स्ट टाइम वोटरांना तर आपल्याला पोचायचंच आहे, पण ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी युवकांनी मोदी साहेबांना मतदान केलेलं त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचण्याची आज प्रचंड मोठी जबाबदारी ही आपल्यापर्यंत आहे. 2014 साली त्यांनी काय काय घोषणा केलेल्या, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आठवतंय की नाही? काय झालंय आज त्याचं? महागाई वाढली की कमी झाली? पेट्रोलचे काय दर होते 2014 साली? पेट्रोल कितीला होतं? 60 पर्यंत होतं. आज कितीला आहे? 105 पर्यंत गेले. वाढलं की कमी झालं? डिझेल कितीला होतं? 40, 45, 50 पर्यंत होतं. आज कितीला आहे? 100 पर्यंत पोहोचले. कमी झालं की वाढलं? बरं, US डॉलर कितीला होता? आपल्याला माहिती असेल नसेल माहिती नाही, त्यावेळी साधारणतः 60-65 ला होता. आता 90 ला जाऊन टोकलं. बरं, हे सगळं सोडा. मला सांगा, तुमचा इकडचा गजाननचा वडापाव कितीला मिळायचा 2014 साली? 10 ला होता. आत्ता कितीला आहे? 20. झाला की नाही डबल? पेट्रोलचे दर आठवत नाहीत, गजाननचा वडापाव बरं आठवतो सगळ्यांना. मग पोट कमी झाले. म्हणजे जे आश्वासन दिलं होतं महागाई कमी होईल, हे देखील आता होत नाही. 2 कोटी लोकांना रोजगार देतील सांगितलं होतं, मिळाला का युवकांना रोजगार? तो देखील आता होत नाही. त्यामुळे असे असंख्य प्रश्न हे समोर असताना माझी एकच विनंती आहे की ते कुठे गेलं? माझी एकच विनंती आहे की विचारे साहेबांचा आपण संपूर्णपणे त्यांचा कार्य अहवाल हा घरोघरी पोचवत असताना अजून एकच काम आपल्याला करणं गरजेचं आहे की 2014 साली जो भाजपने वचननामा दिला होता हा देखील आपल्याला घरोघरी पोचवण्याची गरज आहे. कारण विचारे साहेब, या वचननाम्यामधल्या 95% गोष्टी झाल्याच नाहीत, केवळ कागदावर आहेत. आता म्हणतायत मोदीजी गॅरंटी देणार, पण ही गॅरंटी हे जर परत निवडून आले तर त्याची असेल. युवकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की या पुढचं तर सोडा, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं त्याचं सांगा. आपल्याला आता यांना प्रश्न विचारावे लागतील. आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या, मला माहिती आहे वेळ अतिशय कमी आहे, विचारे साहेबांचं देखील आपल्याला भाषण ऐकायचं आहे. माझी उपस्थित असलेल्या सगळ्या युवकांना विनंती आहे की आजचा मेळावा यशस्वी झाला म्हणून आपण कृपया थांबू नका. आज आपण प्रचाराचा खऱ्या अर्थानं शुभारंभ केलेला आहे, पण आजपासूनच शिवसेनेची युवा सेना असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, युथ काँग्रेस असेल, आपण साऱ्यांनी अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत, वॉर्ड लेवलपर्यंत एकत्र येऊन बैठकांची सुरुवात केली पाहिजे. म्हणजे उमेदवार काय करतात, वरिष्ठ नेते काय करतात हे एका बाजूला, पण तुम्ही पुढच्या 2 महिन्यासाठी तुमचा एक वेगळा कार्यक्रम हा हाती घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिकडे युवा सेनेने पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असेल तिकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्ही पुढाकार घ्या. जिथे युथ काँग्रेस असेल तिकडे युवक काँग्रेसनी पुढाकार घ्या. पण एकत्रित आल्यानंतर आपल्या 3 पक्षांची ताकद किती आहे हे आपण आता ओळखलं पाहिजे, तसं काम केलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही मतदाराला कृपया आपण गृहीत धरू नका. असा अजिबात विचार करू नका की हा मतदार तर आपला हमखास आहे, ह्याच्यापर्यंत आपण गेलो नाही तरी चालेल, हा आपल्यालाच मतदान करेल. आणि असा देखील विचार करू नका की हा मतदार तर आपला नाहीच, ह्याच्यापर्यंत आपण गेलो तरी आपल्याला हा मतदान करणार नाही. कारण आत्ता एवढं सुंदर वातावरण संपूर्ण आपल्या या राज्यामध्ये आहे की प्रत्येक मतदार हा आज त्या मतदाराला उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रती, पवार साहेबांच्या प्रती, काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रती अतिशय जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि भाजप ही चूक मला वाटतं करते. आज भाजप हे प्रचंड प्रमाणात मतदारांना गृहीत धरण्याचं काम करते. आज भाजपनी जैन समाजाला, गुजराती समाजाला गृहीत धरलेले. म्हणजे त्यांना असं वाटतं की जैन समाज, गुजराती समाज हा आम्हालाच मतदान करतो आणि म्हणून ज्या पक्षांनी, ज्या मनसेनी त्यांच्याच धार्मिक स्थळाच्या बाहेर मच्छी आणि मांस हे पकडलं होतं त्या लोकांना आज ते सोबत घेत आहेत. कारण त्यांना काय वाटतंय की भलेही जैन धर्माचा आम्ही अनादर का केला, मनसे आमच्या सोबत आहे ना, काही फरक पडत नाही, हे आम्हालाच मतदान करतील. आपल्याला जैनांपर्यंत, गुजराती समाजापर्यंत जाऊन हे विचारावं लागेल. तुम्ही ठरवायचं मोदी मोठे की तुमचा धर्म मोठा.